नमस्कार, मी रेखा रेखाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते। मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीला विशेष करून तिळाचे लाडू, तिळपोळी असे पदार्थ बनवले जातात। तिळामध्ये उष्णता असते, त्यामुळे तिळाचा वापर भरपूर केला जातो। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर हमखास तीळ खाल्लेच पाहिजेत। सो मस्त असे हे तिळाचे लाडू खुसखुशीत तयार होतात आणि महिनाभर टिकणारे असे हे तिळाचे लाडू कसे बनवायचे आहेत यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, चला तर मग बघून घेऊया। सो यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी तीळ, पाऊण वाटी गूळ आणि 1 चमचा साजूक तूप। तर फक्त या 3 साहित्यामध्येच मस्त असे हे खुसखुशीत आपले तिळाचे लाडू तयार होणार आहेत। सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर सर्वात आधी आपण तीळ भाजून घेणार आहोत। तर मस्त खमंग असे तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे